नमस्कार, मी योगेश खर्डे. आदिवासी जमातीतील बहुतांशी नंदुरबार जिल्ह्यातील जे युवक आहेत ते व्यवसायापासून आणि शिक्षणापासून खूप दूरवर आहेत. कारण की इथं जी शैक्षणिक व्यवस्था आहे ती थोडीशी कमकुवत असल्याकारणानं बहुतेक विद्यार्थी या डोंगराळ भागा प्रदेशामध्ये राहत असल्याने त्यांच्यापर्यंत पोचत नाही. तर आपण या ठिकाणी आज अशाच एका शेतकऱ्याला भेटण्यासाठी आलो आहे आपण, की त्यांच्याकडून जी माहिती मिळणार आहे ती नक्कीच नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवकांना प्रेरणादायी असणार आहे आणि त्यांना उद्योजक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. तर आपण या ठिकाणी आज मशरूम शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी आलो आहोत आणि आज आपल्यासमोर आहेत बाबुराव गुरुजी. बाबुराव गुरुजी, आपण आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी बाबुराव वसावे, एक प्राथमिक शिक्षक आहे आणि मला शेतीबद्दल थोडीशी आवड आहे. या हिशोबाने मी या ठिकाणी मला हे सर भेटण्यासाठी आले आहे. सर, आपल्याला मशरूम शेती करण्यासाठी संकल्पना कशी सुचली बुवा? मशरूम शेती ही अत्यंत फायदेशीर शेती आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती आहे. यामुळे मी याच्याकडे वळलो. आणि या मशरूम शेतीला आपण कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये करू शकतो असं म्हणणं आहे तुमचं. तर याच्या आधी तुम्ही मशरूम शेती सुरू करण्याच्या आधी काय प्रशिक्षण वगैरे घेतले होते का तुम्ही? हो, मी एक दिवसीय प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षणामधून जे जे मला शिकवलं गेलं त्याच्यावर मी प्रयोग केला आणि त्याचं मला फलित मिळालं. अच्छा, तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याचा प्रयोगसुद्धा तुम्ही केलेला आहे. तर मशरूम शेती जर करायची म्हटली, त्याचे बीज कुठून आणायचे, त्याच्यानंतरकडे त्याची लागवड कशा पद्धतीने करायची, हे आपण विस्तारित सांगावं आम्हाला. बीज हे ज्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्याच ठिकाणी ते मिळतं आणि त्याच्यानंतर ते कसं करायचे काय त्याचं सगळं आपल्याला माहिती तिथूनच मिळते आणि ती मिळाली की आपण त्या पद्धतीने करायचं. हां, तर मग याची लागवड किंवा पद्धत कशी आहे? त्याला सर्वप्रथम की आपल्याला एक प्लास्टिकची पिशवी लागते, प्लास्टिकची पिशव्या लागतात. त्याच्यानंतर दुसरं मटेरियल म्हणजे सोयाबीनचा भुस्सा असेल, गव्हाचा भुस्सा असेल, असे जे काही किंवा आपण भाताचा जो भुस्सा आहे तो सुद्धा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला सॅनिटाईज करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मोठं पातेलं लागतं. ते पातेले भरून पाणी त्याच्यामध्ये ते जे भुस्सा आहे तो आपल्याला सॅनिटाईज करून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर तो प्लास्टिक पिशवीत भरून त्याच्यात स्पॉन टाकून त्याला पॅक करून आपल्याला त्याला हवेसाठी थोडे बारीक बारीक छिद्र करावे लागतात ना, तसं ते आपण वरती कुठेतरी शेताला पडवीत वगैरे टांगावं लागतं. अच्छा. आणि त्याला आता मशरूम शेती म्हटल्यानंतर मशरूम हा एक बुरशीचाच प्रकार आला. हा, तर मग बुरशी जास्त करून अंधाऱ्यात तिचं पोषण होत असतं. तर मग तशा पद्धतीने याच्यासाठी काही करावं लागतं का? त्यासाठी काय एक पडवी बनवायची किंवा छोटी रूम बनवायची. त्याला प्लास्टिकने नुसतं प्लास्टिकचे केलं तरी चालतं. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला आर्द्रता निर्माण झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये उजेड राहायला नको की अंधारामध्ये ती बुरशीचं जास्त प्रमाणात वाढ होते. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला दिवसातून 2 वेळा वगैरे आपण त्याला स्प्रे केलं पाण्याचं तर त्या ठिकाणी आर्द्रता निर्माण होऊन त्याची वाढ होते. अच्छा. आणि आपण ही मशरूम शेती आहे ही ती कोणत्या ऋतूमध्ये जास्तीत जास्त करू शकतो किंवा कोणत्या ऋतूत चांगला फायदा यायचा? आता आपण पाहिलं तर भरपूर प्रकार आहेत त्या मशरूममध्ये, परंतु मी जे प्रशिक्षण घेतले ते ऑयस्टर मशरूमचं प्रशिक्षण घेतलं. त्यामुळे ते जे आहे ते जवळपास 32 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत त्याचं उत्पन्न घेता येतं. 32 किंवा 35पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्पन्न घेता येणार नाही. म्हणजे आपण या मशरूम शेती ही जी आहे ही तिन्ही ऋतूंमध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. जर ही मशरूम शेती जर व्यवस्थितरित्या करायला लागलो आणि आपल्याला जर त्याच्यातून उत्पन्न यायला लागलं, उत्पन्न म्हणजे पीक जास्त यायला लागलं, तर याच्यासाठी मग विक्री कशी करायची किंवा त्यासाठी तुम्ही काय तसा प्लॅटफॉर्म तयार करून ठेवला आहे का? विक्री काय नाही, सर्वसामान्य माणूससुद्धा विकत घेतो आणि बाजार आपल्याजवळ विसरवाडी आहे, नवापूर आहे, चिंचपड आहे, सोनगड आहे.
किंवा खेडेगाववरचे जे शेतकरी आहे ते सुद्धा त्याचे जर भाजी बनवून खाल्ली एकदा तर ते परत परत मागणी करतात, त्यामुळे त्याची विक्री ही सहज होऊन जाते. अच्छा. तर या मशरूमचं आपल्या शरीरात किंवा आपल्या आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे हे? मशरूमचे फायदे पाहायला गेलं तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. वास्तविक पाहता रोगप्रतिकार शक्ती वाढवते ही. म्हणजे रोगप्रतिकार शक्ती, आपली जर प्रतिकार क्षमता वाढली तर आपल्याला कोणताही रोग होणार नाही. बरोबर. पहिली गोष्ट, ज्यांचं शुगर लेवल जास्त आहे अशांचे शुगर कंट्रोल करण्यासाठी ही भाजी खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये विटॅमिन भरपूर प्रमाणामध्ये मिळतं, प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये मिळतात, हाडे मजबूत होतात आणि त्यामुळे एखादा आजार असेल आपल्याला आणि आपण त्या आजारी माणसाने नेहमी जर मशरूमचे भाजी जर सेवन केली तर त्याला खूप मोठा फायदा होतो. हो हो. आणि आपण बघतो आहोत की आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये की नाही लहान मुलांचं कुपोषणाचं खूप मोठं प्रमाण वाढलं आहे. तर या अशा मुलांसाठी काही आपण या मशरूम शेतीतून काही करू शकतो का? त्यासाठी आपल्याला मशरूम जी शेती आहे याच्यातून जे मशरूम समजा आपल्याला सपोज आपण त्यांना जर सुकवलं आणि सुकवून त्याची जर पावडर केली तर ती पावडर चहा आहे, नाश्ता आहे किंवा आपल्या चपात्या आहे त्याच्यामध्ये पिठाबरोबर जर आपण तो पावडर टाकला आणि मळून त्याचे जर चपाती बनवली तर अत्यंत म्हणजे त्याच्यामध्ये चव पण चांगली येते आणि आपल्याला एक सगळ्या गोष्टी जी आहे, प्रथिने आहे, विटॅमिन आहे किंवा इतर जे घटक आहे ते मिळतात, त्यामुळे हाडे मजबूत होणं वगैरे गोष्टी चांगल्या घडतात. त्यामुळे लहान मुलांची वाढ पण चांगली होते, त्यामुळे कुपोषित बालकांना नक्कीच त्याचा फायदा होणार. तर आपल्या जिल्ह्यामध्ये युवकांची संख्या भरपूर आहे आणि विशेष म्हणजे ते बेरोजगार आहेत. तर त्यांच्यासाठी काही संदेश द्याल का मशरूम शेतीकडे वळण्यासाठी? युवकांना मी या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आपण शिक्षण घेऊन घरी बसून असंच आपण रिकामे असतो, त्याच्यापेक्षा जर आपल्या घरात कुठे आपण राहतो त्या ठिकाणी कुठेतरी जागा असतेच आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये, त्या ठिकाणी जर आपण लमकळतपणे असे जर पिशव्या बनवून आपण आपल्याला जास्त खर्चिक काही नाही, 300 रुपयाचे स्पॉन मिळतं, ते स्पॉन आणलं आणि ते भुस्सा आपल्या शेतात मिळतो, कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो भुस्सा आपल्याला मिळून जातो. त्याला आणायचे 16 ते 18 तास त्याला आपण जर सॅनिटाईज करायचं असेल तर त्यासाठी वेगळं म्हणजे प्रक्रिया आहे, पण ती खर्चिक आहे, ते म्हणजे रासायनिक होऊन जाणार. त्याच्यापेक्षा आपण गरम पाणी करायचं, ते त्या पातेल्यामध्ये त्याला उकळेपर्यंत त्याला त्या भुस्स्याला गरम करायचं ठेवायचं, त्याच्यानंतर त्याला पाणी थंड होऊ द्यायचं, त्याच्यातून ते काढायचं, काढल्यानंतर आपण त्याच्यातून सर्व पाणी निघून गेल्यावर ते जे भुस्सा आहे त्या भुस्स्याला आपण पिशवीत भरायचं, थोडंसं 1-1.5 म्हणजे इंच लेअर भरल्यानंतर स्पॉन जे आहे ते त्या पिशवीच्या म्हणजे कड्याला टाकायचे, टाकल्यानंतर परत 1-1.5 इंची थर बनवायचा, त्याच्यावर परत स्पॉन टाकायचे, स्पॉन म्हणजे बीज, त्या मशरूम बीज टाकायचे, असे करून ते पूर्ण पिशवी पॅक करायची, खालीवर पॅक बांधून घ्यायची आणि त्याला आजूबाजूला छिद्रे पाडून घ्यायचे आणि छिद्र पाडून ती पिशवी लोंबकळत वरती दोऱ्यांमध्ये अडकून द्यायची. अडकवल्यानंतर ती जवळपास 25 ते 28 दिवसामध्ये त्याचे मशरूम यायला सुरू होतात. बरोबर. आणि या शेतीसाठी कने 4-5 युवक मिळून सुद्धा करू शकतात किंवा आपल्या घरात एकटा युवक सुद्धा करू शकतो आणि आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारून आपले घरभार चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. वास्तविक पाहता सर, आपण जर विचार केला तर 2-3 तरुण मिळून जर असा उद्योग केला, एखादा जर 20 बाय 20चे रूम बनवला प्लास्टिकचा आणि त्याच्यात जर बांबू वगैरे टाकून आपण सुरू केलं तर त्याच्यातून सहज आपल्याला जे आपण बाहेर शेतात कामाला गेलो 200-250 रुपये रोज भेटतो, पण याच्याने आपल्याला 300 रुपयेपेक्षा जास्त दररोजचं उत्पन्न मिळू शकतं आणि त्यामुळे युवक आहे ना चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन जगण्यामध्ये याचा लाभ घेऊ शकतात. आणि याला अख्खा दिवस काम करण्याची आवश्यकता नाही, सकाळी स्प्रे केला आणि शेतात कामाला निघून गेला, परत संध्याकाळी कामावरून आला, स्प्रे करून दिलं,
काही नाही, त्याला लाईटची म्हणजे गरज राहत नाही, कारण ते अंधाऱ्यामुळेच ती बुरशीजन्य असल्या कारणाने ते अंधाऱ्यातच वाढतं. त्यामुळे आपल्याला लाईटची सुद्धा गरज पडत नाही, फक्त पाण्याची गरज पडते. आणि ते पाणी आपल्या घरी सहज पिण्यासाठी वगैरे आपण वापरतो, तर ते पाणी आपण स्प्रे केलं तर ते आपोआप तयार होतं. तर अशा पद्धतीने आपण बाबूराव गुरुजींकडनं मशरूम शेती कशी करायची याबद्दल महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी अशी माहिती आपण मिळवली आहे. अशीच माहिती तुम्हाला जर कळत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर आम्हाला बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या मशरूम शेतीविषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. त्यावरती आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ. आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण की आपल्या ज्या जिल्ह्यातील युवकांपर्यंत हा व्हिडिओ जर गेला तर नक्कीच ते याच्यातून प्रेरणा घेऊन आपली शेती मशरूम शेतीकडे ते वळतील आणि त्याचा नक्कीच त्यांना आर्थिक फायदा होईल. तर सर, आपण मशरूम शेतीची उत्कृष्ट आणि महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल आम्ही चॅनलकडून आपले हार्दिक धन्यवाद करतो सर. थँक्यू सर, थँक्यू.